मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. इयत्ता 7वी गणित शिष्यवृत्ती परीक्षेतील पायथागोरसचे प्रमेय या घटकातील स्वाध्याय 18.2 मधील समस्या आज पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, त्रिकोण एबीसी मध्ये मापकोन बी बरोबर 90 अंश, मापकोन ए बरोबर 30 अंश, मापकोन सी बरोबर 60 अंश, लेंथ एसी बरोबर 12 सेंटीमीटर आणि लेंथ बीसी काढायची आपल्याला. हा त्रिकोण आहे 30 60 90, म्हणजे ए चं माप 30 आहे, बी चं 90 आहे आणि सी चं 60 आहे. तर 30 60 90 च्या प्रमाणानुसार 30 अंश 60 अंश 90 अंश च्या प्रमेयानुसार या प्रमेयानुसार 60 अंशासमोर 30 अंशासमोरची बाजू ही कर्णाच्या 1/2 असते आणि 60 अंशाची समोरची बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. तर ही बीसी काढायची आपल्याला. बीसी ही 60 अंशासमोर 30 अंशासमोरच्या कोणाची बाजू आहे जी कर्णाच्या 1/2 असते. म्हणजेच लेंथ बीसी बरोबर आहे 1/2 गुणिले लेंथ एसी. प्रमाणानुसार 30 अंशासमोरील बाजू कर्णाच्या 1/2 असते. 30 अंशासमोरची बाजू कर्णाच्या 1/2 असते, म्हणजे बीसी ची लांबी 1/2. कर्ण एसी असणार आहे 1/2 गुणिले 12 बेक 12 बरोबर 6 सेंटीमीटर असेल. पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, एका बागेतील शिडी व घसरगुंडीचे वरचे टोक जमिनीपासून 12 मीटर आहे. इथं नाव देऊ ए, इथं बी. घसरगुंडी बागेतील माहिती आहे तुम्हाला, एका बाजूला शिडी असते आणि दुसऱ्या बाजूला घसरगुंडी असते. अशा पद्धतीने साधारणतः ही आहे शिडी आणि ही आहे घसरगुंडी. या पद्धतीने रचना असणार आहे. तर हे जमिनीपासूनच वरचा जो टोक आहे ते 12 सेंटीमीटर दिलेला आहे. किती दिलेला आहे? 12 सेंटीमीटर. आणि शिडीची लांबी 13, शिडीची 12 मीटर, शिडीची लांबी 13 मीटर दिलेली आहे. आणि घसरगुंडीची लांबी 15 मीटर दिलेली आहे. इथं नाव देऊ आपण सी, इथं देऊ डी. तर खालच्या शिडीच्या खालचा टोक सी पासून घसरगुंडीचा खालचा टोक डी हे अंतर आपल्याला विचारलेलं आहे. इथं काटकोन असणार आहे, इथं पण काटकोन असणार आहे, म्हणजे दोन काटकोन त्रिकोण आहेत. तर आपल्याला त्रिकोण एबीसी मध्ये बीसी ची लांबी काढता येईल आणि एबीडी मध्ये बीडी ची लांबी काढता येईल. दोन्हीची बेरीज केली की आपल्याला सीडी ची लांबी मिळेल. त्रिकोण एबीसी मध्ये एबी चा वर्ग उंची अधिक पाया सीबी चा वर्ग बरोबर असणार आहे एसी चा वर्ग. एबी दिलेला आहे आपल्याला 12, 12 चा वर्ग अधिक सीबी काढायचा आहे, सीबी चा वर्ग बरोबर एसी 13 चा वर्ग. 12 चा वर्ग 144 अधिक सीबी चा वर्ग बरोबर 169, म्हणून सीबी चा वर्ग बरोबर 169 वजा 144, म्हणजे झालेला 9 मधून 4 गेले 5, 6 मधून 4 गेले 2, 0, म्हणजे सीबी बरोबर येईल वर्गमुळात 25 बरोबर 5 मीटर. सीबी आलेला आहे 5 मीटर. त्याचप्रमाणे आपण त्रिकोण एबीडी मध्ये काढूया. आता त्रिकोण एबीडी मध्ये एबी चा वर्ग अधिक बीडी चा वर्ग, बीडी पाया बरोबर असणार आहे एडी चा वर्ग. एबी आहे 12, 12 चा वर्ग अधिक बीडी काढायचा आहे, बीडी चा वर्ग बरोबर एडी आहे 15 चा वर्ग. म्हणजेच बीडी चा वर्ग बरोबर येईल 15 चा वर्ग 225 वजा 12 चा वर्ग 144. 5 मधून 4 गेले 1 उरले, 12 मधून 4 गेले 8 उरले, आजचा 1, 2 मधून 2 गेले 0. बीडी चा वर्ग बरोबर 81 आलेला आहे, म्हणून बीडी असेल वर्गमुळात 81 बरोबर 9 मीटर. बीडी आहे 9 मीटर. आता आपल्याला सीडी काढायचा आहे. लेंथ सीडी बरोबर असणार आहे 5 अधिक 9 बरोबर 14 मीटर. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, बाजूच्या आकृतीमध्ये ओ हा वर्तुळाचा केंद्र आहे.
बाजूच्या आकृतीमध्ये ओ हा वर्तुळाचा केंद्र आहे. केंद्रबिंदू ओ पासून AC हे अंतर आपल्याला दिलेलं आहे 33. ओ हा वर्तुळ केंद्र आहे. इथं A आहे, इथं C आहे, इथं B आहे. AC अंतर दिलेलं आहे 33 सेंटीमीटर आणि BC CB म्हणजे BC अंतर दिलेलं आहे 44 सेंटीमीटर. तर आपल्याला CO काढायचा आहे. AB हा वर्तुळाचा व्यास आहे, म्हणजे कोन ACB हा काटकोन असणार आहे, म्हणून त्रिकोण ACB मध्ये आपल्याला पुन्हा पायथागोरसचा सिद्धांताचा वापर करायचा आहे. AB हा त्रिकोणाचा कर्ण असणार आहे. AC आणि CB या काटकोन करणाऱ्या दोन बाजू आहेत, म्हणजेच AB चा वर्ग बरोबर असणार आहे AC चा वर्ग अधिक CB चा वर्ग. AB चा वर्ग काढायचा आहे, AC चा वर्ग 33 चा वर्ग अधिक CB 44 चा वर्ग. 33 चा वर्ग आलेला आहे 1089 अधिक 44 चा वर्ग 1926. दोन्हीची बेरीज करूया. 9 6 15 ला 5 तर 1936. 9 6 15 ला 5 हातचा 1, 8 4 12 ला 2 हातचा 1, 9 1 10 ला 0 हातचा 1, 1 2 ने 3. AB वर्ग बरोबर आले 3025, म्हणून AB बरोबर असेल वर्गमुळात 3025. आता 3025 चा वर्गमूळ काढायचा आहे. 25 चा वर्गमूळ 5, 30 म्हणजेच असणार आहे 5 गुणिले 6 म्हणजे 5. AB आलेला आहे 55. आता AB 55 आहे. OC काढायचं आपल्याला. AB हा वर्तुळाचा व्यास आहे आणि OC वर्तुळाची त्रिज्या आहे. त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते, म्हणून CO किंवा OC बरोबर असणार आहे 1/2 AB म्हणजेच 1/2 गुणिले 55. बे 1 बे, बे 2 4, 1 गुणिले 15 झाले, बे 7 14, बे 5 10 बरोबर असेल 27.5. पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे 27. आता पुढील प्रश्न आहे चौथा प्रश्न. सोबतच्या आकृतीवरून M बरोबर किती? इथे A B C. AB बरोबर 7 आहे, B हा काटकोन आहे, BC बरोबर 2M-5 आहे, AC बरोबर 25 आहे. त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे, म्हणून त्रिकोण ABC मध्ये कुठला सूत्र वापरायचं आपल्याला? प्रमाण वापरायचं आहे पायथागोरसच्या प्रमाण. पायथागोरसच्या प्रमाणानुसार काय असेल? AC चा वर्ग AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग बरोबर असणार आहे AC चा वर्ग. AB आहे 7, 7 चा वर्ग अधिक BC काढायचं आपल्याला, बरोबर असणार आहे 25 चा वर्ग. म्हणजेच BC चा वर्ग बरोबर आलेला आहे 625 वजा 49. ही वजाबाकी आली. 15 मधून 9 गेले 6 उरले, हातचा 1 आला. 12 मधून 5 गेले 7 उरले, हातचा 1 आला. 6 मधून 1 गेले 5. BC चा वर्ग 576, म्हणून BC बरोबर असेल वर्गमुळात 576 बरोबर 24. तर BC बरोबर आलेला आहे 24. इथं BC बरोबर दिलेला आहे 2M-5, म्हणजे इथं काय होईल आता? 2M-5 बरोबर 24. 2M बरोबर 24. 5 ऋण असलेलं धन झालं. 2M बरोबर 24 आणि 5 29. M बरोबर आलेला आहे 29/2 बरोबर 14.5. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीवरून BC बरोबर किती? AD बरोबर 30.5 दिलेला आहे. आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करा म्हणजे आपल्या लक्षात येईल. AB बरोबर दिलेला आहे 11, AD बरोबर 30.5 आहे. AD आणि DC समान आहेत, एकरूप आहेत, म्हणजे AD बरोबर 30.5 आहे तर DC सुद्धा 30.5 असणार आहे. मापकोन B हा काटकोन आहे, तर आपल्याला BC ची लांबी काढायची आहे. AD बरोबर 30.5 आहे, DC बरोबर 30.5 आहे, तर AC बरोबर झालेला आहे 30.5 अधिक 30.5 61 आणि AB बरोबर 11 आहे, BC काढायची आहे. त्रिकोण ABC मध्ये हा काटकोन त्रिकोण आहे, म्हणजे इथं पायथागोरसचा प्रमेय आपल्याला पुन्हा वापरायचा आहे. AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग बरोबर AC चा वर्ग असणार आहे. AB आहे 11, 11 चा वर्ग अधिक BC चा वर्ग बरोबर 61 चा वर्ग. BC चा वर्ग बरोबर येईल 61 चा वर्ग 3721 वजा 11 चा वर्ग 121, म्हणजेच आलेला आहे BC चा वर्ग बरोबर 3600. म्हणून BC बरोबर असेल वर्गमुळात 3600. 2 शून्याबद्दल 1 शून्य, 36 वर्गमूळ 6, म्हणजे BC ची लांबी आलेली आहे 60. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील 6वा प्रश्न आहे.
काटकोन त्रिकोण करणाऱ्या बाजू म्हणजे ए बी, काटकोन करणाऱ्या बाजू ए बी आणि बी सी आहेत. ए बी आहे 8 सेंटीमीटर आणि बी सी आहे 15 सेंटीमीटर. तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती असं विचारलेलं आहे. आता काटकोन त्रिकोणामध्ये परिवर्तुळाचा केंद्रबिंदू हा कर्णाचा मध्यबिंदू असतो. काटकोन हा गुणधर्म लक्षात ठेवायचा आहे. भूमितीमध्ये सगळ्यात महत्वाचा आहे गुणधर्म. प्रत्येक गुणधर्माचा योग्य तो वापर करायचा, प्रत्येक गुणधर्म लक्षात ठेवायचा आहे. काटकोन त्रिकोणामध्ये परिवर्तुळाचा केंद्रबिंदू कर्णाचा मध्यबिंदू असतो. कर्णाचा मध्यबिंदू असतो. आता आपल्याला परिवर्तुळाची त्रिज्या काढायला म्हटलेला आहे, म्हणजेच आधी कर्ण काढावे लागेल आणि कर्णाचा जो मध्यबिंदू म्हणजे कर्णाच्या निमपट ही त्रिज्या असणार आहे. आता पुन्हा आपल्याला पायथागोरसच्या सिद्धांतानुसार त्रिकोण एबीसी मध्ये एसी काढायचा आहे. त्रिकोण एबीसी मध्ये एसी चा वर्ग बरोबर असणार आहे एबी चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग. एबी आहे 8, 8 चा वर्ग अधिक बीसी 15 चा वर्ग. 8 चा वर्ग 64 अधिक बीसी 15 चा वर्ग 225. दोन्हीची बेरीज झालेली आहे 5 आणि 4 9, 6 2 8 2. म्हणजे एसी बरोबर आलेला आहे वर्गमुळात 289 म्हणजे 17. एसी ची लांबी आलेली आहे 17. एसी आलेला 17 आणि याचा मध्यबिंदू जो असेल तो असणार आहे या परिवर्तुळाचा वर्तुळ केंद्र. म्हणजे त्रिज्या असणार आहे. इथं जर आपण नाव ओ दिलं तर एओ ही त्रिज्या असणार आहे आणि एओ हे एसीच्या निमपट असणार आहे. म्हणून त्रिज्या बरोबर 17/2 बरोबर 8.5 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा प्रश्न. एका चौरसाच्या कर्णाची लांबी 11 सेंटीमीटर असल्यास त्याच्या बाजूची लांबी किती? चौरस, या चौरसाचा कर्ण दिलेला आहे 11/2. आपण या दिवशी एका प्रश्नामध्ये पाहिलं होतं की चौरसाचा कर्ण हा बाजूच्या वर्गमुळात 2 पट असतो. म्हणजेच चौरसाचा कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात 2. इथं आपल्याला कर्ण दिलेला आहे 11/2 बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात 2. चौरसाची कर्णाची लांबी इथं 11 दिलेली आहे. माफ करा, चौरसाची कर्णाची लांबी 11 आहे. तर इथं येईल 11 बरोबर बाजू वर्गमुळात 2. वर्गमुळात 2 इकडे गुणतो, दुसऱ्या बाजूला काय करणार आहे भागणार आहे. म्हणजेच बाजू बरोबर आलेला आहे 11/2. दोन्ही बाजूला समान संख्येनं म्हणजे वर्गमुळात 2/2 ने गुणूया आपण. म्हणजेच वर अंशस्थानी आलेला आहे 11/2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच 2. 2 ने 11 ला भागा, 2 1 बे, 2 पंचे 10, 1 उरले 10 झाले, 2 पंचे 10 म्हणजेच याचं उत्तर आलेलं आहे 5.5 वर्गमुळात 2. पर्याय क्रमांक 3. बघा पुन्हा एकदा समजून घ्या. चौरसाचा कर्ण हा बाजूच्या वर्गमुळात 2 पट असतो. म्हणजे चौरसाचा कर्ण बरोबर बाजू वर्गमुळात 2. बाजू दिलेली कर्ण दिलेला आहे 11. 11 बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच बाजू बरोबर आलेला आहे 11 भागिले वर्गमुळात 2. समान संख्येनं गुणलं किंवा भागलं तर किमतीत बदल होत नाही. 11 गुणिले वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच 2 आलेला आहे. तर भाग काढल्यानंतर त्याची किंमत येईल 5.5 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 आलेला आहे. पुढील प्रश्न आहे 8वा प्रश्न. त्रिकोण PQR मध्ये लेंथ PQ बरोबर 3x वजा 1, QR बरोबर 15x, PR बरोबर 15x, 15 अधिक x. तर x च्या कोणत्या किमतीने त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण होईल? हा काटकोन त्रिकोण आहे का हे ठरवायचं आपल्याला. याच्यामध्ये दिलेलं आहे एक बाजू दिलेली आहे 3x वजा 1, दुसरी बाजू दिलेली आहे 15x आणि तिसरी बाजू दिलेली आहे 15x अधिक 1. आता इथं पर्याय घेऊन आपल्याला करायचा आहे. पहिला आहे बघा, जर ते त्रिकोण तयार झालं तर काटकोन त्रिकोण आहे, जर त्रिकोण तयार नाही झालं तर काटकोन त्रिकोण नाही. पहिलं जर पर्याय x बरोबर जर आपण 2 घेतलं तर 3x वजा 1 म्हणजे याची लांबी येईल 3 दोन्ही 6 वजा 1, 3 दोन्ही 6, 6 वजा 1 5 आणि 15x बरोबर येईल 15 दोन्ही 30 आणि तिसरं येईल 15x अधिक 1
15x अधिक 1 बरोबर येईल 15 दूनी 30, 30 आणि 31, 5, 30 आणि 31 हे पायथागोरसचं त्रिकूट नाही. त्यामुळे दुसरा पर्याय घेऊ बघा. आता दुसऱ्या पर्यायामध्ये दिलेला आहे 6. x बरोबर घ्यायचं आपल्याला 6. पहिला येईल 3x वजा 1, 3x वजा 1 बरोबर येईल 6 त्रिक 18, 18 वजा 1 17. दुसरा आहे 15x बरोबर येईल 15 सख 90 आणि तिसरं येईल 15x अधिक 1 बरोबर 15 सख 90 अधिक 1 91. इथं 17, 90, 91 आलेलं आहे. हे सुद्धा पायथागोरसचं त्रिकूट नाही. त्यानंतर तिसरं आहे x बरोबर घ्यायचं आपल्याला 4. x बरोबर किती घ्यायचं आपल्याला 4 घ्यायचं आहे. पहिला आहे 3x वजा 1 बरोबर 3 चौक 12 वजा 1 11. दुसरा आहे 15x बरोबर 15 चौक 60 आणि तिसरा आहे 15x अधिक 1 बरोबर 15 चौक 60 अधिक 1 61. 11, 60 आणि 61 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. म्हणजे x बरोबर 4 या किमतीने दिलेला त्रिकोण हा काटकोन त्रिकोण होईल. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील 9वा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीत 9वा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीत लेंथ PQ बरोबर 18 सेंटीमीटर, रेख PQ एकरूप QR, रेख PQ आणि QR हे एकरूप आहेत. RS बरोबर 6 दिलेला आहे. तर PS ची लांबी आहे. PS ची लांबी काढायची. आता आपण इथे थोडीशी रचना करून घेऊया. रचना थोडं काय बदल करायचा बघा. आपण ही PQ ही बाजू थोडी वाढवूया. आपण PQ ही बाजू थोडी वाढवूया आणि हे दोन्ही जोडून घेऊया. म्हणजेच PQ 18 आहे, RS 6 आहे. म्हणजेच इथं देऊ आपण नाव T, QT सुद्धा 6 आहे. म्हणजेच PT आलेलं आहे 18 आणि 6 24. आणि इथं आहे काटकोन. PQ आहे, PQ आणि QR एकरूप आहेत. म्हणजे PQ 18 आहे तर QR सुद्धा 18 असणार आहे. याचाच अर्थ TS सुद्धा 18 असणार आहे. त्रिकोण PTS हा काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. त्यामध्ये एक बाजू झालेली PT काटकोन करणारी 24 आणि TS ही 18. तर PS हा त्या त्रिकोणाचा कर्ण असणार आहे. रचना समजून घ्या. पुन्हा एकदा रचना समजून घ्या. आपण काय केलेलं आहे, RS QT हा असा वाढवला की RS इतका येईल. म्हणजेच QT बरोबर आलेलं 6. इथून एक लंब रेषा काढली. हा तयार झालेला काटकोन म्हणजे त्रिकोण PTS हा काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. यामध्ये PT ही काटकोन करणारी बाजू 18 अधिक 6 24 झालेली आहे. त्याशिवाय PQ आणि QR एकरूप आहेत. म्हणजेच QR बरोबर आलेले 18, QR आणि TS हे समांतर आहेत. म्हणजेच TS बरोबर आलेला आहे 18. तर इथं काटकोन करणाऱ्या बाजू झालेल्या 24 आणि 18 आणि PS हा त्याचा कर्ण झालेला आहे. म्हणून त्रिकोण PTS मध्ये त्रिकोण हा PTS मध्ये PT चा वर्ग PS चा वर्ग बरोबर PS चा वर्ग बरोबर असणार आहे PT चा वर्ग अधिक TS चा वर्ग. PT आहे 18 अधिक 6 24, 24 चा वर्ग अधिक TS आहे 18, 18 चा वर्ग 24 चा वर्ग 576 अधिक 18 चा वर्ग 324. दोन्हीची बेरीज झालेली आहे. 6 आणि 4 10 ला 0 हातचा 1, 7 आणि 3 10 ला 0 हातचा 1, 5 आणि 3 8 900. म्हणून PS बरोबर येईल वर्गमुळात 900 बरोबर 30. PS ची लांबी आलेली आहे 30 सेंटीमीटर. आपल्याला विचारलेलं आहे PS ची लांबी काढा, ती 30 सेंटीमीटर आलेली आहे. त्यानंतर 10वा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीत चौरसाची प्रत्येक बाजू किती? इथं चौरस ABCD हा चौरस आहे. ABCD हा चौरस आहे आणि इथे FC काटकोन आहे. FC बरोबर FEC हा काटकोन आहे. FE बरोबर 6 दिलेला आहे आणि FC बरोबर 10 दिलेला आहे. F हा बिंदू असा आहे की DF बरोबर 2 दिलेला आहे.
तर आपल्याला जर EC काढलं, हा चौरस आहे म्हणजे सर्व बाजू कशा असणार एकरूप असणार आहे. जर EC आपण काढलं तर आपल्याला चौरसाची लांबी मिळणार, चौरसाची बाजू मिळणार आहे. त्रिकोण PEC हा काटकोन त्रिकोण आहे. यामध्ये PFPC आहे, FC आहे, FEC मध्ये FC आहे कर्ण आणि FE आहे काटकोन करणारी उंची आणि EC काढायचा आहे. म्हणजेच FE चा वर्ग अधिक EC चा वर्ग बरोबर असेल FC चा वर्ग. FE 6 चा वर्ग अधिक EC काढायचा आहे अधिक FC आहे 10 चा वर्ग. म्हणजेच EC चा वर्ग बरोबर आलेला आहे 10 चा वर्ग. 100 वजा 6 चा वर्ग 36. 100 वरून 36 गेले 64 उरले. म्हणून EC बरोबर येईल 64 चा वर्गमूळ 8. EC ची लांबी आलेली आहे 8. आता DC बरोबर असणार काय असणार आहे DE अधिक EC. DE आहे 2 अधिक EC आहे 8. 2 अधिक 8 किती झाले 10. म्हणजेच DC बरोबर म्हणजे चौरसाची बाजू बरोबर आलेला आहे 10 सेंटीमीटर, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 11वा प्रश्न. पुढील 11वा प्रश्न आहे, पुढील आकृतीत दिलेल्या माहितीवरून आकृतीचे परिमिती काढा. AB बरोबर 75, BC बरोबर 50, CD बरोबर 25 दिलेला आहे. इथं काटकोन आहे, हा सुद्धा काटकोन आहे आणि हा सुद्धा काटकोन आहे. म्हणजे AB, BC आणि CD या 3 त्रिकोणाचे प्रत्येकी कर्ण आहेत. आता आपल्याला सगळ्यात आधी x ची किंमत काढायला लागेल. आता छोटा त्रिकोण जो आहे तो घेऊया, म्हणजे आपल्याला x ची किंमत काढता येईल. त्रिकोण CDE मध्ये, त्रिकोण CDE मध्ये CE काटकोन करणारी बाजू CE चा वर्ग अधिक DE चा वर्ग बरोबर असणार आहे CD चा वर्ग. CE किती आहे 25 सॉरी CE आहे 3x. 3x चा वर्ग अधिक DE आहे 4x चा वर्ग बरोबर 25 चा वर्ग. 3x चा वर्ग 9x वर्ग अधिक 4x चा वर्ग 16x वर्ग बरोबर 25 चा वर्ग 625. 16 अधिक 9 25, x वर्ग बरोबर 625 आलेला आहे. x वर्ग बरोबर येईल 625 भागिले 25. 25 एक 25, 25 25 625. म्हणजेच x बरोबर आलेला आहे वर्गमुळात 25 बरोबर 5. x ची किंमत किती आलेली आहे 5. त्यामुळे सगळ्या बाजूची आपल्याला लांबी काढता येईल. आता सगळ्या बाजूची लांबी बघा, AG येईल 9 गुणिले 5, 9 5 45. BG येईल 12 गुणिले 5, 12 5 60. BF येईल 6x आहे म्हणजे 6 5 30. CF येईल 8x म्हणजे 8 5 40. CE बरोबर 3x म्हणजे आणि DE 4x म्हणजे 4 5 20. आता या आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबी माहित झालेली आहे. तर सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्याचा परिमिती असणार आहे. म्हणजे 75 अधिक 50 अधिक 25 अधिक 45 अधिक 60 अधिक 30 अधिक 40 अधिक 15 अधिक 20 या सर्व 1 2 3 4 5 6 7 8 9 बाजूंची लांबीची बेरीज जर केली तर आपल्याला आकृतीची परिमिती मिळेल. 3 आणि 3 6 आणि 3 9. 5 10 15 5 20 ला 0 हातचे 2, 2 आणि 2 4 आणि 1 5, 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 6 18 आणि 2 20 आणि 5 25 आणि 7 32. 300 7 आणि 5 12 आणि 2 14 आणि 4 18 आणि 7 24 27 31 आणि 32 आणि 4 36. 360 एकक येईल. पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. यानंतर पुढील 12वा प्रश्न आहे. शेजारच्या आकृतीत त्रिकोण ABC मध्ये मापकोन ACD बरोबर 90 अंश. मापकोन ACD बरोबर हा 90 अंश आहे. त्याशिवाय मापकोन ABC हा सुद्धा 90 अंश आहे. तर आपल्याला AD ची बाजू आणि BC या दोघांच्या बाजूतील फरक काढायचा आहे आपल्याला. आता त्रिकोण ABC मध्ये दोन्ही त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत. त्रिकोण ABC मध्ये AB आणि BC या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत आणि AC हा कर्ण आहे. म्हणजेच AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग बरोबर असणार आहे AC चा वर्ग. 9 चा वर्ग अधिक BC चा वर्ग बरोबर AC आहे 15 चा वर्ग. BC चा वर्ग बरोबर येईल 15 चा वर्ग 225 वजा 9 चा वर्ग 81.
दोन्हीची वजाबाकी 5 मधून 1 गेले, 4 उरले, 22 मधून 8 गेले 14, म्हणजेच BC बरोबर आलेला आहे वर्गमुळात 144 बरोबर 12. BC ची लांबी आलेली आहे 12, हे BC आलं 12. आता त्यानंतर AD त्रिकोण ACD. ACD मध्ये C हा कोण काटकोन आहे, म्हणजे AD हा कर्ण आहे, म्हणजेच त्रिकोण ACD मध्ये AD चा वर्ग बरोबर असणार आहे AC चा वर्ग अधिक CD चा वर्ग. AC आहे 15, CD आहे 8. 15 चा वर्ग 225, 8 चा वर्ग 64, दोन्हीची बेरीज 5 आणि 4 9, 6 आणि 2 8, 289. म्हणून AD बरोबर येईल वर्गमुळात 289 बरोबर 17. AD आलेले 17, BC आलेले 12. या दोघांतील फरक विचारले आपल्याला. लेंथ AD मायनस लेंथ BC म्हणजे 17 वजा 12 बरोबर 5. या दोघातला फरक आहे 5 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 13वा प्रश्न. सोबतच्या त्रिकोण ABC मध्ये लेंथ AB बरोबर 12 सेंटीमीटर, BC बरोबर 16 सेंटीमीटर. तर आपल्याला BD ची लांबी आपल्याला काढायची आहे. त्रिकोण ABC मध्ये अधिक कर्ण AC काढूया. त्रिकोण ABC मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार AC चा वर्ग बरोबर असणार आहे AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. AB किती आहे 12, 12 चा वर्ग अधिक BC आहे 16, 16 चा वर्ग. 144 अधिक 256 बरोबर आलेला आहे 400. म्हणून AC बरोबर आलेला आहे वर्गमुळात 400 बरोबर 20. AC ची लांबी आलेली आहे 20, AC पूर्ण 20 आलेला आहे. आपल्याला BD काढायचं आहे. BD ही त्रिकोणाची उंची आहे. इथे एक सूत्र आहे AC गुणिले BD बरोबर AB गुणिले BC, म्हणजेच काटकोन करणाऱ्या दोन बाजूंचा गुणाकार बरोबर कर्ण गुणिले त्रिकोणाची उंची. AC आहे 20, BC BD काढायचा आहे. AB आहे 12 आणि BC आहे 16, म्हणजेच BD बरोबर आलेला आहे 12 गुणिले 16 भागिले 20. 4 चोक 16, 4 पंचे 20, 12 चोक 48 भागिले 5, 5 9 45, 5 30, 9.6 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. आता या घटकातील शेवटचा प्रश्न आहे. एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 7 व 24 आहे, म्हणजे एक बाजू 7 आहे दुसरी 24 आहे. तर त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या काढा. यापूर्वी असा एक प्रश्न सोडवलेला आहे. काटकोन त्रिकोणाच्या कर्णाचा मध्यबिंदू हा त्या परिवर्तुळाचा वर्तुळ केंद्र असतो, म्हणजेच काटकोन त्रिकोणाच्या कर्णाच्या निमपट ही वर्तुळाची त्रिज्या असते. AC हा कर्ण आहे. त्रिकोण ABC मध्ये आधी कर्ण काढूया आपण. AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. AB आहे 7 चा वर्ग अधिक BC 24 चा वर्ग. 7 चा वर्ग 49 अधिक 24 चा वर्ग 576. दोन्हीची बेरीज झालेली आहे 625. म्हणून AC बरोबर आलेला आहे वर्गमुळात 625 बरोबर 25. AC कर्ण आलेला आहे 25 आणि त्याच्या निमपट त्रिज्या असते, म्हणून परिवर्तुळाची त्रिज्या बरोबर आलेला आहे 25 भागिले 2 बरोबर 12.5 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2. अशाच पद्धतीचे शिष्यवृत्ती परीक्षेतील गणित शॉर्ट ट्रिकच्या साहाय्याने झटपट शिकण्यासाठी मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या युट्यूब चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढील अपडेट आपल्याला मिळतील. या स्कॉलरशिपच्या घटकातील जे प्रश्न आहेत सर्व आपल्याला TET साठी सुद्धा उपयोग येतील, स्पर्धा परीक्षेसाठी उपयोग येतील, पोलीस भरतीसाठी उपयोग येतील. म्हणून या चॅनल पासून जास्तीत जास्त फायदा घ्या. धन्यवाद.